मंडळ कमिशन चॅलेंज होतोय, आम्हाला नाही कोणाचं वाटोळं करायचं, याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर. 3दा झाले आमचं आरक्षण घालवायचं. काही पडद्याच्या मागून येत, काही पडद्याच्या पुढून येत. कोण कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागा नाही. मागा सिद्ध झालं तरी आमचं कोणकडे हार देत कागद मिळत लागत. आम्ही 70 वर्षापासूनच्या नोंदी सापडल्या तरी म्हणते हे मागच्या दारातून आल्यात. मागच्या दारातून कोण कोण येत असतात, सगळ्या पुढून आल्या. तो एकटा इथं समिती काम करते तरी तो मागच्या दारातून आल्या. म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश आहे ते त्यांनी सोडून दिला पाहिजे. आता तर नोंदी सापडल्यात. इथून मागचं ठीक आहे, चला 2 वेळ झालं, राणे समितीच्या टायमाला झालं, गायकवाड कमिशनच्या वेळेस झालं, भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं. तुम्ही ज्या ज्या वेळेस करायचं त्या त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं. ज्या ज्यावेळेस साठीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा. ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेस तुमची हीच भाषा. पीएचडी धारकांना काय निधी दिला त्यावेळेस हीच भाषा. आधी संख्या पद निर्माण करून ईएसबीसी आणि ईसीबीसीचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा. कधीतरी तुम्ही कोणाचं तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकर्षच व्यक्त करावा असं नसतंय, परंतु तो थांबतच नसेल तर आमचा लागला. इमोशनल आहे, भावनिक भूमिका आहे तुमची, अशी सुरुवातीपासून चर्चा आहे. तुम्ही ज्या आरक्षणाची मागणी केली त्याच्यामुळे काही तांत्रिक मुद्दे उपस्थित होतात, टेक्निकल ग्लिचेस ज्याला म्हणतात. एसीबी एकतर कुणबीचं आरक्षण घेता येईल किंवा एसीबीसीचं आरक्षण घेता येईल अशी परिस्थिती. आता ज्यांनी एसीबीसीचं आरक्षण घेतलेलं आहे, मराठा किंवा कुणबी समाजातल्या मुलांनी, त्यांना कुणबी समाजाचा ओबीसीचा लाभ घेता येणार नाहीये. काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झालेत आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या, ओव्हरलॅप झाल्या, राजकीय त्याच्यातला भाग सोडून जरी दिला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली तर हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुम्ही भूमिका काय घेणार? आंदोलनाला जे मिळालं ते परत कोर्ट केसेस मध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमनिराश होणार नाही का? कोणचं आरक्षण म्हणता? एसीबीसीचं का आता नोंदीचं? दोन्ही आरक्षण एका वेळेस एकाच नाही, एक नाही होऊ शकत. दोन्ही वेळेस एका वेळेस एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो, पण आता असे ग्लिचेस निर्माण झालेले की आधी एससीबीसीचं आरक्षण घेतलं आणि आता ओबीसीचं तुम्ही जे म्हणताय ते सर्टिफिकेटचं आरक्षण मिळेल, तर त्यातनं नवीन जो मुद्दा तयार होतोय तांत्रिक, त्याच्यामध्ये ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात न्यायालयामध्ये. एकाच प्रवर्गाला 2 वेगवेगळे आरक्षण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मिळतात. हे जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात, ज्याच्यामध्ये कुणब्यांचं सुद्धा नुकसान होईल मोठं. आणि तुम्ही पहिले ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे ते त्या संदर्भातलं 8% आणि पहिलं जे तुम्ही एकीकडे आता कुणबी आणि मराठा एकच आहे असं म्हणून जे लॉजिक दिलं त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल. आता ओबीसीचं आरक्षण रद्द करा असं जर तुम्ही मागणी केली तर त्यात कुणबी येत आहेत पुन्हा. हे बघा, त्याचा अर्थ तसा नका करू. त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही. शक्यतो तुम्हाला सांगतो 99% आम्हाला त्यात पडायचंच नाही, कोणाचं वाटलंच नाही करायचं. परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या चॅलेंज होत नाही. तुम्हाला 57 लाख चॅलेंज करायला लागते, सगळे एकत्र न्यावं पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार. ही साधी सोपी प्रक्रिया नाही. कारण जर आमचं शासकीय नोंदी ह्या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत की मराठा समाज सापडले, हे चॅलेंज होणार नाही. ह्या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहूच शकत नाही. आणि ईसीबीसीच्या बद्दल समाज ठरवलं तुम्हाला कोणचं घ्यायचं. तर आमची मागणी, आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणच घ्यायचं. याच्यापासूनचा डबल फायदा आहे, तो राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे. म्हणून शक्यतो सगळा भर इकडेच राहणार. एसीबीसीच्या बद्दलचा ते खूप लांबचा प्रश्न आहे. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का? कारण ते उपचारात्मक याचिका त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न आहे. ते खूप किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे हे सोपं आहे. इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्यात तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावेत. आणि ज्यांना एसीबीसीचं घ्यायचंय, ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचंय, जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटोळा होणार आहे. म्हणून या श्रमिक पत्रकार संघातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या. त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं तुमच्याच लेकराचं वाटोळा व्हायचं. राजकीय आरक्षणाबाबत बोलला नाहीत अजून. राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण होईल, त्या राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठीचं जे आरक्षण होईल, म्हणजे मराठा ओबीसी असं जे राजकीय आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विधानसभांमध्ये, त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर ते ओबीसीतनं लढतील. त्याच्यामुळे ज्या इतर ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व यापूर्वी मिळत होतं ते मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही. इतर जे ओबीसीना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः फेल ठरेल जर ही प्रमाणपत्र मिळाली तर राजकीय प्रक्रियेमध्ये. त्याचं काय करायचं? पण आम्हाला त्या राजकीय बाबत कोणी भूमिका विचारलीच नाही. नाही ते नाही विचारायला पाहिजे.
आपण आमची खरी खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात नोकरीत आणि हे ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती. मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी, पण तसे पुरावे पण दिले. फक्त आमचं एक म्हणणं आहे, त्यांचे जे फायदे आहेत माणुसकी म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजे याच्यावर मात्र आम्ही ठाम. त्यांचे जिथं ओबीसीचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे. मग राजकीय आरक्षणाचा उपयोग काय? ती जी प्रक्रिया ती व्यवस्था जी निर्माण केली होती राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून, त्याचं काय? त्यातली वाटेकरी त्या उद्देशाचं काय? ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही, पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजेत या मताशी मी ठाम आहे. मराठा समाज सुद्धा ठाम. सगळ्यात जास्त तुम्हाला पावर आणि वावर दोन्ही गोष्टी माहिती आहेत मराठा समाजाच्या. मग जे राजकीय आरक्षण ओबीसींना मिळतं ते तुम्ही नाकारणार का? त्यांना जे फायदे होते ते आम्ही का घेऊ नये? ऑलरेडी तुम्हाला प्रतिनिधित्व आहे ना ते. ऑलरेडी मराठा समाजाला प्रतिनिधित्व आहे. तुम्ही बहुसंख्याच्या जोरावर झुंडशाही करणार. एकदा असं नाही म्हणायचं. झुंडशाहीचा काय संबंध आहे? एक हक्क मागतो त्याला झुंडशाही म्हणतात काय? जे ऑलरेडी आहे ना तुम्हाला काय कुठं त्यांच्याचमुळे वाटलं झालंय आमचं. त्यांच्याचमुळे वाटलं झालंय आमचं सगळं. आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या. आम्ही समाज ठरवून पुढच्या त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवू.